असा व्लॉगर जो कुठेही फोटो रस्त्यावर कुठेही म्हणजे कुठेही काढू शकतो. हॅलो एव्हरीवन, मी श्रद्धा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव असा वीकेंड स्टोरीज विथ श्रद्धा. तर आज मी घेऊन गेले अजून एक मस्तपैकी ब्लॉग. तर आता मी ऑफिसमध्ये असेल. आज काल माझी नाईट शिफ्ट होती आणि आता ऑफिसमधनंच मी आता सुटलो आहे. मी आता ऑफिसमधनंच मी डायरेक्ट बाहेर जात आहे एका लोकेशनवर. आम्ही फिरायला जातो. तर माझ्यासोबत कोण असा, आम्ही कोण कोण जातो, हे जाऊन काय काय गोष्टी करतो हे आता मी या ब्लॉगमध्ये बघा. आणि माझ्यासोबत ना खूप सारे क्यूट पोज ते पण बघा. सो आम्ही खरं जातो या बघूसाठी. ब्लॉग कंटिन्यू. सगळ्यात आधी ऑफिसमधून बाहेर निघून आम्ही चेक करतो की आमका एखादी ऑटो वगैरे काय मिळता का, कारण हयसून आमका पहिल्यांदा ठाणा स्टेशनला पोहोचायचं असा. सो थंयसून आम्ही पुढे जातलो. सो आता चला बघू आपल्याला काय मिळतं काय. आणि फायनली एक रिक्षा आमका भेटली. आता या रिक्षेतनं आम्ही पोहोचतो ठाणा स्टेशनला आणि पुढे खय खय जातो तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. सकाळ असल्यामुळे आमका ट्रॅफिक काय मिळाला नव्हता आणि आम्ही लगेच ठाणा स्टेशनला पोहोचलो. आता हयसून आम्ही जातलो प्लॅटफॉर्मला आणि थंयसून आमका चेक करूचा असा की ट्रेन खंय लागली आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मला असा. आणि तिकीट काढूक आमची 2 जण बिचारी अगोदरच पुढे गेलेली, त्याच्यामुळे आमका तिकीट काढूक लाईनी बिनीत उभे राहायचा काही टेन्शन नव्हता. सो आता आम्ही स्टेशनला जातो, ट्रेन बिन बघतो आणि बघू पुढे काय काय होता. प्लॅटफॉर्मला पोहोचलो आणि आमका थंय एक ट्रेन लागलेली दिसली आणि लगेच धावत जाऊन आम्ही ती ट्रेन पकडलो. आणि सगळी जण आधी बघितलं की बसक जागा असत आणि नंतर ट्रेनमध्ये गेल्यावर आमका कळलं की ट्रेन पूर्ण खाली होती. आणि त्या ट्रेनमध्ये मस्तपैकी माणसा जी काय होती आतमध्ये, थोडीशीच होती, लय नव्हती, ती मस्त आरामात झोपलेली एकदम. सकाळचे 5:15 वाजले असल्यामुळे आमका ट्रेनमध्ये तर काय एवढी गर्दी मिळाली नव्हती. त्याच्यामुळे मस्त मज्जा करत हसत खेळत आम्ही आमच्या प्रवासाक निघालो. अशा प्रकारे हसत खेळत मज्जा मस्ती करत आणि खूप सारे फोटोज व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही पोहोचतलो दादर स्टेशन. आणि दादर स्टेशनला उतरतलो आणि नंतर पुढे खय जातो. कविता मैडम, थैंक यू. जो हमेशा मेरी इज्जत उतारती रहती है. ये इज्जत है. फिर से उतार दी यार, छोड़ो दी. खूप वेळ झालो बिचारी आम्ही सगळी जण त्या ब्रिज वरती फिरवतो, कारण आमका समजतच नव्हता की आमका पुढे जाणारी ट्रेन जी होती ती कोणत्या प्लॅटफॉर्मला लागता. आणि फायनली आम्ही 2-3 जणांका विचारल्यानंतर आमका समजला की बाई ह्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागतात. थंय गेलो आणि आमका एक ट्रेन मिळाली. त्या ट्रेनमध्ये मग थोडीशी गर्दी होती, जास्त नव्हती, ओके होती.
मग आम्ही बसलो आणि आता आम्ही पुढच्या आमच्या प्रवासात निघालो. जसा चर्नी रोड स्टेशन येला तशी आम्ही सगळीजण ट्रेन मधून उतरलो आणि आता पुढे बघू आम्ही खय जातो. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर मस्तपैकी एकदम छान रोड व्ह्यू बघितलं. असं एवढा सकाळीच वगैरे मी खय फिरणं नाही फ्रेंड्स लोकांसोबत, म्हणजे ह्याच्या अगोदर तर कधी गेलं नव्हतंय, पहिल्यांदा गेले आणि खूप मस्त माका वाटला, रिलॅक्स वाटला. ऑफिसच्या टेन्शन टार्गेट्स बिर्गेट्सच्या सगळ्यानंतर असं एक मस्त छान रिलॅक्स फील झाला आमका सगळ्यांका. खूप भारी वाटलं. तुम्ही पण बघा किती मस्त वाटतं ह्याला सगळं. आणि ना थंय पुढे गेल्यानंतर ना माका एक मस्तपैकी मांजर दिसलं. मांजर माका आवडलं नाही पण तरी मी त्याचा व्हिडिओ घेतलं. हे भूतभीत नसेल ना राखीताई? गिरगाव चौपाटी कॉर्पोरेट मजदूर. गाइस हम कॉर्पोरेट मजदूर हैं, हमें सैटरडे संडे छुट्टी रहता है, तो हम अभी मजदूर करके मराठीत बोल ना. मजदूरी करके आए. एकदम माझं मस्त सोन्यासारखं मालवणीत व्लॉग होतो. मी लोक मराठी बोलत नाही. हे सावल्या के साथ आइए तो मालवनी बात करने बोल. अरे मी बोलू का मालवणी? बोल ना. तो पण क्या खायचं निलास? कोकणात सून. अरे मी टिपी मधून इलाय. नाईट शिफ्ट करून घरात कधी लवकर जातो आणि आम्ही झोपतो ह्या बघतात, आणि एक आम्ही असं फिरायला कधी जातोय आणि फोटो कधी काढतोय हे बघतो. आणि एकमेकींची कधी मारतो. ते नाही बोलणार था. ज्यादाही सच बोलतीये. आतापर्यंत व्लॉग बघून तुमका समजलाच असतात की आम्ही इलेलो गिरगाव चौपाटीत. करून देतोय मी, तुमका माहितीच असेल, श्रद्धा. आणि ह्या असा आपापली नावं सांगा. मी सिद्धी, मी राखी, सुरती. ए गाईज गर्ल्स, नेक्स्ट गोविंदा सिंग. नेक्स्ट. ओ आली. आणि ही असं आम्ही सगळी. पता रहे ना किसी का हमें, यही कहे ये पल जिंदगी का हमें. बस फर्क इतना है कि वो लोग यही कहे ये पल जिंदगी का हमें. पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए. आणि आता आम्ही चाललो मरीनला. त्याच्यानंतर थंय मस्त खूप सारे फोटोज वगैरे काढतलो, खूप सारी मज्जा करतलो आणि थंयसून मग बघू पुढे काय करतो आता. हुआ बस मेरी बातों का, आंखें कहती है तू सामने मेरे रहना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. तुझ में रात मेरी, तुझ में दिन मेरे, लम्हा एक जीऊं ना मैं तो बिन तेरे, है तेरे साथ सफर. जसं बघितलंच तुम्ही
फोटोज वगैरे काढलं, व्हिडिओ सगळं काय काय बनवलं आणि मस्तपैकी आता जमलो खरं तर आम्ही. पण व्ह्यू बघून आमका भारी वाटलेला, खूप छान वाटतं, मस्त एकदम मस्त जा. ये हर सुबह देखूं मैं चेहरा तेरा, तू सांसें बन जा मैं धड़कूं दिल की तरह, मेरी पलकों से ओझल हो ना तू ना, कि तुझको देखे बिना ना रह पाऊंगा. खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढून झाल्यानंतर तिथलं छान व्ह्यू बघितल्यानंतर आता आम्ही पुन्हा निघालो चौपाटीत जाऊ. तुम्हाला कसं वाटलं इथे फिरून? खूप मस्त. आता भूक लागली. सुनीती तुला कसं वाटलंय इथे येऊन सांग. हमने आए बहुत खूब भूक लगी इसलिए फोटो वीडियो रील्स वगैरह बहुत हुआ, अभी भूख लगी, हम जा रहे खाने को. चलो फिर खाने के यहाँ पे मिलते हैं. बस काहीतरी चांगला काहीतरी गावात दे, कारण नाईट शिफ्ट करून मरणाची दमलो. रात्री येऊ काय व्यवस्थित जेव गावाक नाही आम्हाला, त्याच्यामुळे आता मग मरणाची भूक लागली. हा ना, एक कटलेट पाव आणि एक चहा प्यायली आम्ही फक्त. आम्हाला झोप आली आता खूप जास्त, आणि आम्हाला भुका पण लागलेल्या आहेत. पण इथे काही दिसत नाहीये. सिद्धी यार, तू कोकणी आहेस, तू तरी मालवणी बोल. मला मालवणी येत नाही बा, मी रत्नागिरीत आमचं मालवणी बोलत नाही. तर ह्या असा आपल्या कोकणातला चेडू रत्नागिरीकर असा या मला मालवणी येत नाही. रत्नागिरीकरचा कोणता MH08. आम्ही 07 वाले आणि हे 08 वाले. आमच्या सोबत मोठा कोण दिसता तुम्ही कमेंट करून सांगा. मोठा कोण असा आहे तुम्ही कमेंट करून सांगा. हा प्लीज प्लीज, गरज आहे आम्हाला. आणि पुन्हा एकदा आम्ही गिरगाव चौपाटीला येऊन पोहोचलो. आता ना आम्ही हा एक रील क्रिएट करूसाठी इलेलो, ती तुम्ही इन्स्टावर बघा, मी पोस्ट करीन माझ्या अकाउंटला. मग ती रील झाली आता आमची असर करून. ती करताना फिरताना मी शूट नाही करू, आता आम्ही दमलेलो, कारण खरं तर खूप भूक लागली आहे सगळ्यांकाच. मग आता ती रील शूट करून झाली. आता है ना आम्ही निघतो, काहीतरी बघू, पोटा पाण्याचा काहीतरी बघूया. हय काय आम्ही खाऊक बघितलं नाही, कारण हयसून आम्ही आता CST जाऊक निघालो. थंय जाऊन बघू, थंय काहीतरी आम्ही खातलो आणि टॅक्सी पकडून आम्ही आता निघालो CST. आम्ही ना थं एका फेमस वडापावबद्दल ऐकलेलं. मी आता ॲक्च्युली त्याचं नाव विसरलंय, नाही तर मी सांगितलं असतंय. तो वडापाव आणून अर्धी जण गेलेली आणि होय आम्ही आपली तोपर्यंत पोहे खात होतो. ह्या बिचारा आमचा बाला सगळ्यांना मस्तपैकी पोहे भरवत होता. तोपर्यंत ती वडापाव घेऊन येते आणि नंतर मग मी बी हुआ बस मेरी बातों का, आंखें ये कहती है तू सामने मेरे रहना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया. तुझ में रात मेरी, तुझ में दिन मेरे, लम्हा एक जीऊं ना मैं तो बिन तेरे, है तेरे साथ सफर. आणि होय आता आमचा बऱ्यापैकी खाऊन झालेला असा. आणि जी लोक वडापाव आणून दिली होती आमच्यातली तीच आपण घेऊन येलेली. त्याच्यानंतर आता आम्ही निघालो घरात जाऊ.
कारण घराकडे जाऊन आमका झोपायचा पण होता. मग आता ट्रेनमध्ये बसलो आणि आपापल्या घरात जातो. सो ह्यो व्लॉग आहेच एंड करतोय. भेटू एका अशाच नवीन व्लॉगमध्ये. ह्या व्लॉगला पण तुम्ही खूप सारा प्रेम द्या आणि सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.